नदीचा शांत किनारा आणि त्या काठावर उभं असलेलं एक पुरातन झाड, ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हे केवळ एक झाड नसून साक्षात भगवान दत्तात्रेयांचे पृथ्वीवरील जिवंत रूप आहे. या झाडाच्या पेशींमध्ये असं काय दडलंय की ज्याला गुरु चैतन्याचं द्वार म्हटलं जातं? आज आपण उलगडणार आहोत औदुंबर वृक्षाचे ते रहस्य, जे कदाचित तुम्हालाही माहीत नसेल. ही कथा सुरू होते सत्ययुगातून, जेव्हा भगवान नृसिंहाने आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. तेव्हा त्या राक्षसाच्या रक्तामुळे भगवंताच्या नखांमध्ये प्रचंड दाह आणि आग होऊ लागली. संपूर्ण ब्रह्मांड या आगीने थरथरू लागलं. तेव्हा माता लक्ष्मीने नृसिंह देवांचे हात औदुंबराच्या शीतल फळांमध्ये खुपसले. त्या झाडाच्या थंडाव्याने भगवंताची आग तर शांत झाली, पण त्या राक्षसाचं विषारी रक्त या झाडाने स्वतःमध्ये शोषून घेतलं. झाडाची ही सेवा पाहून प्रसन्न झालेल्या भगवंताने आशीर्वाद दिला की ह्या वृक्षाच्या मुळाशी माझाच अवतार दत्त निवास करतील आणि जे कोणी ह्याची सेवा करतील त्यांना माझे दर्शन घडेल. पण हे केवळ कथेपुरते मर्यादित नाही. या झाडाच्या विज्ञानाकडे पाहिलं तर थक्क व्हायला होतं. औदुंबराच्या पेशींमधून जो पांढरा दुधाळ चीक वाहतो, तो त्या पौराणिक शांतीचा अंश मानला जातो. ज्याप्रमाणे आईचं दूध मुलाचं पोषण करतं, तसाच हा रस भक्तांच्या आध्यात्मिक ऊर्जेचं पोषण करतो. या झाडाचं दुसरं मोठं रहस्य म्हणजे ह्याला वर्षभर फळं येतात. विज्ञान ह्याला युनिक पॉलिनेशन म्हणतं, पण अध्यात्मात ह्याला निरंतर गुरुकृपा म्हटलं आहे. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी कोणत्याही ऋतूची वाट पाहावी लागत नाही. ती या वृक्षासारखीच सदाबहार असते. म्हणूनच औदुंबर वृक्षाला पोर्टल म्हटलं जातं. हे एक असं केंद्र आहे जिथे आपली भौतिक दुनिया आणि सूक्ष्म दैवी शक्ती एकत्र येतात. या झाडाच्या सावलीत बसून केलेली साधना थेट दत्तात्रेयांपर्यंत पोहोचते. हे झाड प्राचीन शास्त्रांमधील प्रतीके आणि आजची ऊर्जा यांमधील एक जिवंत दुवा आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या औदुंबराच्या झाडाला पाहता, तेव्हा त्याकडे फक्त एक वनस्पती म्हणून पाहू नका. त्यातील त्या अफाट ऊर्जेला आणि दत्तगुरूंच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आणि तुमच्या घराच्या किंवा मंदिराच्या परिसरात औदुंबराचं झाड आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अशाच रहस्यमयी आणि प्रेरणादायी कथांसाठी आपल्या लिटिल स्टोरी बुकला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.